आता एक पत्रकार म्हणून तुम्हाला काही लग्नाची माहिती सांगावीच लागते. मागच्या वेळेस इंदुरीकर महाराजांचं जे संगमनेरला लग्न झालं त्या संदर्भामध्ये सेलिब्रिटी वगैरे सगळे लोक आले होते आणि चांगल्या पद्धतीचं मोठ्या धूमधडाक्यात वाजत गाजत ते लग्न झालं आणि त्या लग्नाची बरीच प्रसिद्धी झाली. पण आता त्याहीपेक्षा काल 20 जूनला फार एक मोठं लग्न झालं. हे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये. आता हे लग्न झालं, हे फार मोठ्या म्हणजे सेलिब्रिटी लोकांचं लग्न झालं. याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे शरदराव आपले पवार आहेत, 85 वर्षाचे, त्यांची नात आणि दुसरे एक आपले हे आहेत BJPचे फार मोठे नेते आणि मोठे उद्योजक यांच्या मुलाचं हे लग्न झालं. अर्थात आपल्याला काय त्यांचं निमंत्रण वगैरे हे पत्रकार मंडळींना मोठमोठ्यांना देतात, परंतु काही पत्रकारांकडून आम्हाला काही माहिती मिळाली की हे लग्न अतिशय थाटामाटात आणि फार मोठ्या म्हणजे एकंदरीत म्हणजे धूमधडाक्यात नाही म्हणायचं त्याला, फार मोठ्या सेलिब्रिटीच्या म्हणजे समारंभामध्ये पार पाडलं. अर्थात छोट्या मोठ्या पत्रकारांना ते काय जायला परवानगी नव्हती, पण जे मोठमोठे लोक होते की जे मोठमोठ्या चॅनलवाले वगैरे त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा तेथे राहिला. तर आता हे जे रेवती सुळे जे होते, म्हणजे त्यांचं नाव आहे, त्या आपल्या सुळे ज्या खासदार आहेत, तर त्यांच्या ज्या मुलीचं नाव आहे रेवती सुळे. तर या रेवती सुळे यांचं लग्न यावेळेस झालं आणि हे अतिशय थाटामाटात झालं. एवढं ते म्हटले, तुम्ही काय बारोड लावलं एवढं, आम्हाला खरं सांगा. तर आता खरं सांगायचं तर शरद पवार हे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत मोठे म्हणजे एक प्रस्थ आहे. त्यांच्याशिवाय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं पानही हलत नाही असंही समजा. आता हे जरी झालं तरी या लग्नामधून एकच गोष्ट बघायची की हे जे लग्न झालं आणि हे साधंसुधं लग्न झालं, हे भव्य विवाह समारोह हा मोठा झाला, पण या दोन परिवारामध्ये या लग्नामध्ये दोन परिवारच नाही जोडले, परंतु राजनीती, कारोबार आणि परत काय बदलतं हे सामाजिक समीकरण जे आहे ते कसं बदललं हे बघा. आणि त्यामधून तुम्हाला जर समजायचं असेल तर ते समजून घ्या. लोकसभेचे जे खासदार आहेत सुप्रिया सुळे आणि उद्योगपती सदानंद सुळे यांची जी मुलगी होती रेवती सुळे, यांचं नागपूरचे मोठे उद्योगपती आणि BJPचे नेता सारंग लखानी त्यांचं नाव, त्यांनी 7 फेरे त्यामध्ये घेतले. आणि मग या समारंभामध्ये कोण राजनीतीमधले लोक जे असतील राजकारणामधले, त्याशिवाय बॉलिवूड म्हणजे सितारे वगैरे ते सगळे मोठमोठ्या हस्तिया म्हणजे ज्यांना मोठमोठे सेलिब्रिटी म्हणून ते सगळे म्हणजे हजरच राहणं आवश्यक होतं त्यांना. आणि या लग्नाची चमकदमक म्हणजे फार मोठी जरी असली तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा काही लोक आपसात कुजबुजत होते. ते काय म्हणत होते की हे सुद्धा सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्यासारखंच एखादी प्रेम कहाणी वगैरे आहे का, कारण हे ठरवून झालेलं लग्न आहे का ही प्रेम कहाणी आहे वगैरे या संदर्भामध्ये ते बोलत होते. कारण ही एक इंटरकास्ट अशी लग्न होतं हे. आता ही जी चर्चा होईल म्हणजे यामध्ये चर्चा जी झाली ती सारंग लखानीची. आता सारंग म्हणजेच जो नवरदेव आहे, तर याचं नागपूरमध्ये फार मोठं कारोबार आहे आणि त्याबरोबर त्याचे वडील हे BJPचे मोठे नेता आहेत अरुण लखानी आणि त्यांचं उद्योग सामाजिक क्षेत्रामध्ये ते सक्रिय आहेत. आणि हा लखानी परिवार हा जो सिंधी समुदाय यामधला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं गोष्ट की सारंग यांनी नागपूर युनिव्हर्सिटीमधून BComची शिकले. त्यानंतर त्यांनी IIM बेंगलोरमध्ये तिथं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर परत ते अमेरिकेमध्ये कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये MBA डिग्री त्यांनी मिळवली.
म्हणजे त्यांचं शिक्षण हे अमेरिकामध्ये सुद्धा झालं आणि सध्या ते विश्वराज ग्रुप चे कार्यकारी निर्देशक आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यावेळेस पहिलं म्हणजे अमेरिका स्थित मॉडर्न हायड्रोजन बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि कॉर्पोरेट दुनियाशिवाय त्यांचं म्हणजे हे सारंग जे आहे ते खेळामध्ये रुची आहे त्यांना. त्याशिवाय बॅडमिंटनचे ते चांगलेच खिलाडी आहेत वगैरे त्यांच्या संदर्भातली ही माहिती त्यांनी सांगितलेली आहे. आता त्यानंतर रेवती सुळेची जर माहिती सांगितली तर रेवती ही महाराष्ट्राची प्रमुख नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी आहे आणि त्यांनी म्हणजे आपलं शिक्षण ब्रिटनमधील प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पुरं केलं. त्यामध्ये रेवती ही हमेशा म्हणजे नेहमीच राजनीतीपासून राजकारणापासून नेहमीच दूर राहिली. परंतु बारामती लोकसभाचे जे आताच म्हणजे 2024ला हे झालं लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ही सार्वजनिक रूपमध्ये ही रेवती आपली आईबरोबर तुम्हाला तिनं बघितलेल्या असेलच ती. तर आता सुप्रिया आणि सदानंद सुळे यांचे 2 मुलं आहेत, त्यामध्ये रेवती आणि दुसरा विजय. आता ह्या दोघांमध्ये यांचं जीवन हे राजकारण आणि सार्वजनिक जीवनामध्ये कायम सक्रिय आहेत. तर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा की यांचं जे लग्न झालं बरं का, तर ते म्हणजे महत्त्वाचं की हे प्रेम विवाह होता की ठरवून झालेलं लग्न होतं. तर कोण म्हणतं आहे की हे लव्ह मॅरेज आहे, तर कोण म्हणतं आहे हे अरेंज मॅरेज आहे. आणि काही मराठी मीडियावाल्यांनी तर सांगितलं हे दोन्ही परिवारच्या सहमतीने झालेलं आहे. तर कोण म्हणतं हे अगोदरच तिकडं अमेरिका इंग्लंडमध्ये त्यांचं काही प्रेम वगैरे होतं. अशा पद्धतीने हे सांगितलं गेलं. आता यामध्ये केंद्रीय मंत्री कुणी सांगितलं की नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि हा विवाह जुळून आणला असंही त्यांचं म्हणणं आहे. परंतु याची पुष्टी हे दोन्ही परिवारांनी केलेले नाही आहे. परंतु एक असं सांगितलं जातं की रेवती आणि सारंग यांचं लग्न हे ऑरेंज मॅरेज वगैरे आहे. त्यानंतर एक दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी की रेवती सुळे हे मराठा परिवारामधील आहेत आणि सारंग लाखानी शिंदी कारोबारी परिवारामधले आहेत. त्यामुळं मग हे लग्न ठरवून झालं किंवा कसं, पण आपल्या राजकारणाला फार मोठी दिशा देणारं हे लग्न आहे हे सर्वांनाच मान्य करावं लागेल. त्यानंतर एक असं सांगितलं जातं की रेवती सुळे यांचे वडील आणि सारंग यांचे वडील यांची मैत्री होती, त्यामुळे हे लग्न जमलं असंही सांगताय म्हणजे त्यामध्ये सांगितलं जात आहे. आता या लग्नाला कोण उपस्थित होतं हे जर सांगितलं तर आश्चर्य वाटेल. या विवाह सोहळ्याला गौतम अदानी हे उपस्थित होते. त्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे देखील लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर अभिनेते जॅकी श्रॉफ हे देखील उपस्थित होते. त्यानंतर राज ठाकरे, शर्मिला ठाकरे याही उपस्थित होत्या. त्यानंतर शरद पवार तर हे नातीच्या लग्नासाठी स्वतःहून आलेच होते. त्याशिवाय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत हे सुद्धा या लग्नासाठी उपस्थित होते. त्यानंतर अमिताभ बच्चन, जया बच्चन हे सुद्धा या लग्नासाठी उपस्थित होते. तसेच सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे आता घरचेच जरी म्हटलं तरी लग्नासाठी उपस्थित होते. आणि एक महत्त्वाचं म्हणजे खासदार राहुल गांधी हे देखील यावेळेस उपस्थित होते. तसे मुकेश अंबानी, नीता अंबानी हे देखील उपस्थित होते. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे हे सुद्धा उपस्थितीमध्ये यामध्ये होते. त्यामुळं हा जो लग्न सोहळा झाला तेथे सर्वसामान्य माणसांना तरी शक्यतो म्हणजे प्रवेश नव्हता, फक्त निमंत्रणासाठी सेलिब्रेटरसाठी हे लग्न होतं आणि ते लग्न अतिशय थाटामध्ये पार पडलं. आता नवदाम्पत्यास आपल्या छोट्या पत्रकाराकडून हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. आमचं हे ATM न्यूज वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. धन्यवाद.